हॅलो ऑल अँड वेलकम टू माय इंग्लिश क्लास. मी मानसी तुमच्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत करते. आज आपण आपल्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये बेबी पँगोलिन्स नाईट आउट हा जो चॅप्टर आपला चालला आहे त्याच्या नेक्स्ट सेशन मध्ये आपण पाहूया की चॅप्टर मध्ये पुढे काय होतं. पँगोलिन जे आहे ती आपल्या बेबीला जे आहे त्या फारशा गोष्टी सांगते आहे. त्यांच्या बाबतीत की ते काय खातात पितात, कसे राहतात, कुठे राहतात आणि कशा प्रकारे माणूस जो आहे तो त्यांच्याकरता किती मोठा खतरा बनून चुकला आहे. त्याच्या कारणाने ते एंडेंजर्ड स्पीशीज मध्ये येऊ लागले आहेत. तर या सगळ्या बाबतीत ती काही माहिती देते आपल्या बाळाला. तर चला वाचूया आपण बेबी पँगोलिन्स नाईट आउट. तर ही जी कहाणी आहे, हे जे इन्फॉर्मेशन आहे या चॅप्टर मध्ये ते आहे आपल्या खवले मांजर जे असतात त्यांच्या बाबतीत आहे. खवले मांजरचा जो बेबी आहे त्याला रात्री फिरवायला त्याची आई घेऊन जाते आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांच्या लाईफस्टाईल बद्दल आणि खूप काही गोष्टी कळतात. आपण आतापर्यंत वाचलंय की कशा प्रकारे ते लोक एका बीडमध्ये राहतात. अर्थ म्हणजे जी पृथ्वी आहे त्याच्या आतमध्ये त्यांचं खूप मोठा होल करतात. ते लोक चांगला खूप चौडा आणि लंबा अशा प्रकारचा बिल बनवतात आणि त्याच्या आत हे लोक राहतात. ह्यांच्या अंगावरती स्केल्स असतात जे की मेडिसिनल व्हॅल्यू असते, जे की जे औषधीय गुण असतं ज्याच्यामध्ये. आपण वाचलं की कशा प्रकारे ह्यांचं जेवण जे हे खातात ते मेनली टर्माइट्स असतं, आंट्स असतात म्हणजे की मुंग्या असतात. हे ह्यांना दात नसतात, ठीक आहे ना. दात नसतात त्यामुळे ते लोक आपल्या जीभचे इस्तेमाल करून अनेक हे आंट्स वगैरे खातात. हे जे आहे जे पँगोलिन्स असतात हे खूप जागी पावले जातात, एशियामध्ये, आफ्रिकामध्ये. इंडियामध्ये जे पँगोलिन्स मिळतात त्यांना इंडियन पँगोलिन म्हणतात आणि अशाच प्रकारे इथे जवळ चायनामध्ये असतं तर चायनीज पँगोलिन्स त्यांना म्हटलं जातं. मग आपण ह्याच्यात पता लागलं आपल्याला की कशा प्रकारे मनुष्य जो आहे तो ह्यांचा किती मोठा खतरा बनलाय ह्यांच्याकरता. कारण की मनुष्य आपल्या स्वार्थ सिद्धी करता तो इतका लालची लोभी आहे की ह्यांना मारतो, ह्यांना शूट करतो. रात्री निघतात आणि टॉर्च घेऊन निघतात. टॉर्चच्या लाईटमध्ये त्यांना जसंच कोणी दिसतं हे पँगोलिन्स तर हे लोक त्यांना तिथेच शूट करून देतात, तिथेच मारून टाकतात. मारून आणि ह्यांचं फ्लेश खातात, ह्यांचा जो मांस आहे ते माणसं खातात. आणि ह्याच्याच बरोबर जो ह्यांचा जो स्केल्स आहे त्याला विकतात भारी मोठ्या दामांमध्ये, ठीक आहे ना. चांगला महाग विकला जातो, यांचे स्केल्स विकले जातात. तर अशा प्रकारे जे आहे जे की स्केल्स म्हणतात मेडिसिनल व्हॅल्यू आहे ज्याची की. तर अनेक आपल्याला पता चालतं की जेव्हा ट्रायबल लोक राहत होते, जेव्हा आदिवासी लोक राहत होते जंगलमध्ये, तेव्हा सुद्धा ते लोक जे आहे अशा प्रकारच्या जनावरांना मारत होते. पण जेव्हापासनं जे आहे आणि जास्त जनसंख्या वाढली आणि लोक जसे असे लोभी होत गेले, त्यांनी जे आहे ह्यांना मारणं जास्त जास्त सुरू केलं. त्याच्या कारणाने जे आहे ह्यांचं जीवन फार आता खतरा ओंगला यांच्या जीवनावरती. कारण की केव्हाही कोणताही मनुष्य येईल आणि त्यांना मारून देईल, ठार करेल हे सांगता नाहीये. त्याच्या कारणाने ह्यांचं घर सगळे बर्बाद झालेले आहेत. आता ह्यांचं जे एक नॅचरल हॅबिटेट होतं, जे नॅचरल होम्स होते जिथे हे लोक राहत होते ते नाही राहिले आणि खूप कमी आता हे दिसतात आहेत आपल्याला भारतामध्ये. अशा प्रकारे ह्यांचं जे जीवन आहे फार कठीण झालेलं आहे की ह्यांना भीती वाटते की केव्हा कोण येऊन जाईल आणि यांचा जीवनाचं समाप्त करून देईल. आता पुढे बघूया आपण. दीज मेन डोंट रिअलाइज वी आर देअर हेल्पर्स. तर या माणसांना हे कळत नाही, हे रिअलायझेशन नाही होत की आम्ही त्यांचे मित्र आहोत, त्यांचे हेल्पर्स आहोत, मदत करतो आम्ही त्यांची. वी रिमूव्ह मिलियन्स ऑफ आंट्स अँड टर्माइट्स फॉर देम. तर आम्ही जे आहे मिलियन्स मध्ये जे आहे अशा संख्यामध्ये त्यांच्याकरता मुंग्या आणि टर्माइट्स जे आहे ते रिमूव्ह करतो. कशा प्रकारे? खाऊन त्यांना, कारण की यांचं जे मेन भोजन आहे ते हेच आहे. तर अशा प्रकारे आम्ही त्यांचं जीवन आसान करतो माणसांचं. दे विल स्पेंड ह्यूज अमाउंट्स टू डू दॅट देमसेल्व्स बट विल नॉट स्पेअर अस. तर हे म्हणतात की दे म्हणजे कोण? मनुष्य. मनुष्य ह्याच्याकरता ह्यूज अमाऊंट पे करू शकतो, म्हणजे खूप सारा पैसा देऊ शकतो मुंग्यांना आणि टर्माइट्सला हटवाय करता, त्यांना माराय करता. पण स्वतः पैसे खर्च करतील पण आम्हाला नाही सोडतील. बट विल नॉट स्पेअर अस म्हणजे लेट अस गो. कारण की जर ह्यांनी या प्राण्यांना नाही मारलं तर आपच म्हणजे ही एक प्रक्रिया असते ना. तर या प्रक्रियाच्या ह्याच्यात जे आहे हे लोक हे मुंग्यांना आणि जे एक्स्ट्रा जे असतात, ठीक आहे, जे की हानी पोहोचवतात ते म्हणजे की खेतांमध्ये या कुठे. तर अशा प्रकारे हे नॅचरली त्यांना खाऊन घेतात आणि अशा प्रकारे कमी होतात. तर इथे हेच म्हणतात की
पैसे खूप खर्च करून जे आहे ते लोक यांना मारायमध्ये यकीन ठेवतात, पण आम्हाला नाही सोडत की आम्ही नॉर्मली आम्ही यांना खाऊन घेऊ आणि यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर अशा प्रकारे आम्ही यांचे हेल्पर आहोत, आम्ही यांचे मदतगार आहोत. मे गॉड गिव्ह देम गुड सेन्स. तर इथे काय म्हणतात की देव करे ह्यांना सद्बुद्धी आहे, ह्यांना काही चांगली देव बुद्धी दे, ताकी ते आता आम्हाला सोडे आणि आम्ही नॅचरल तरीक्याने यांना खाऊ आणि यांना मारू. बेबी वन मोर थिंग. तर आता ती परत सांगते मामा पँगोलिन की बेबी एक आणि एक गोष्ट. देअर आर सम गुड पीपल टू. काही चांगले लोक पण आहे या जगामध्ये. दे नो आर इम्पॉर्टन्स इन द फूड चेन्स इन नेचर. त्यांना चांगले लोकांना जे आहेत या जगात त्यांना आपला महत्व, इम्पॉर्टन्स म्हणजे काय, महत्व माहिती आहे फूड चेन मध्ये, नेचरच्या. प्रकृतीनी एक फूड चेन बनवलेली आहे, जे की आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये पाहिलं की कशा प्रकारे फूड चेन काय असतं की जो जास्त शक्तिशाली जानवर असतो तो कमी शक्तिशालीला खातो, त्याच्याहून कमी असतो तो त्याला खातो. अशा प्रकारे हा एक फूड चेन बनलेला आहे. जसं की आता ह्याच्यात म्हटलं आपण, ह्याच्यामध्ये काय आहे की हे जे पँगोलिन्स आहेत हे मुंग्यांना खातात. मुंग्या पण तर खातात ना जीवांना. आपण पाहिलंय की जे किडे मकोडे असतात त्यांना ते लोक धरून धरून खातात. तर अशा प्रकारे ही दिस इज अ कॉल्ड अ फूड चेन. ठीक आहे ना. तर म्हणतात की त्यांना म्हणजे जे काही समजदार प्राणी आहे, समजदार लोक आहे, माणसं आहे, त्यांना आपलं महत्व माहिती आहे या निसर्गाने जे फूड चेन बनवलं आहे त्याच्यामध्ये. दे स्ट्राईव्ह टू मेक आवर लाईफ इझियर टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स. तर ते स्ट्राईव्ह करतात, ते मदत करतात आपली लाईफ इझी बनवाय करता, म्हणजे या जनावरांची लाईफ सिंपल बनवाय करता आणि टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स, आणि आपले नंबर वाढे म्हणजे की आपली संख्या वाढे ह्याच्यासाठी सुद्धा ते खूप जे आहे प्रयत्न करतात असे चांगले लोक. सह्याद्री निसर्ग मित्र अँड अदर ऑर्गनायझेशन्स इन महाराष्ट्र रन अवेअरनेस कॅम्पेन्स विथ द हेल्प ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. तर अशा ह्याच्यात जे सह्याद्री निसर्ग मित्र आणि जे अनेक ऑर्गनायझेशन्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये, ते लोक काय करतात, अवेअरनेस कॅम्पेन्स चालवतात, म्हणजे ताकी लोकांमध्ये जागरूकता फैले याच्यासाठी जे कॅम्पेन्स फैलावतात फॉरेस्ट डिपार्टमेंट, वन विभागच्या मदतीने. दे होल्ड मीटिंग्स इन विलेजेस अँड अर्ज पीपल टू प्रोटेक्ट अस. तर ते हे लोक काय करतात, गावांमध्ये जे आहे मीटिंग्स करतात आपल्या आणि लोकांशी अर्ज करतात, म्हणजे त्यांच्याशी विनंती करतात की आम्हाला वाचवे, प्रोटेक्ट करे, आम्हाला सुरक्षा दे. दे पुट अप पोस्टर्स विथ दीज मेसेजेस एव्हरीवेअर. तर ते लोक पोस्टर्स बनवतात मोठे मोठे आणि चारीकडे त्यांना लावतात गावामध्ये आणि सगळीकडे. अँड हँड आउट पॅम्पलेट्स, आणि पॅम्पलेट सुद्धा देतात लोकांना आपल्या रक्षणासाठी. दे ट्राय हार्ड टू पुट अ स्टॉप टू इंटरनॅशनल स्मगलिंग. आणि ते फार जास्त जे आहे प्रयत्न करतात ताकी जे आपलं जे स्किन आहे आणि याचं आहे जे आंतरराष्ट्रीय स्मगलिंग चालते, लोक जे तस्करी करतात ते थांबवू शकायचा खूप प्रयत्न करतात. बघा पुढे. दे सेट अप मॉडर्न ट्रॅप कॅमेराज टू गेट आर फोटोग्राफ्स अँड स्टडी अस. तर ते लोक आम्हाला नॅचरल ह्याच्या सराउंडिंग मध्येच राहतात. मॉडर्न ट्रॅप कॅमेराज, तर ट्रॅप कॅमेराज लावतात आणि आपला फोटोग्राफ काढतात आणि आपल्याला स्टडी करतात की आपण कसे वागतो, काय खातो पितो. आय डू होप दीज गुड पीपल विल सक्सीड इन देअर वर्क. तर मी अशी आशा करते की हे चांगले लोक जे आहेत ते आपल्या कामात एक दिवशी सक्सेसफुल हो आणि यशस्वी हो. आर लाईफ विल बी इझियर अँड आर किथ अँड किन विल फ्लरिश. तर तेव्हाच जे आहे आपलं जीवन थोडं सोपं होईल आणि आपले किथ अँड किन म्हणजे जे आपले भावंड आहेत ते लोक फ्लरिश करतील, ते लोकही जागतील. कम बेबी दॅट्स एनफ फॉर टुडे. आता ती म्हणते की चल बाळा, आता आज करता एवढं पुरे. इट्स गेटिंग लेट, आता उशीर होतोय. डिड माय लव्ह रेलिश द टर्माइट्स. रेलिश म्हणजे काय, एन्जॉय इटिंग. तर काय माझ्या बाळानी, माझ्या प्रेमानी जे आहे टर्माइट्स जे खाल्ले त्याला पसंत आले की नाही, त्याने एन्जॉय केलं की नाही खायला. वी विल रिटर्न हिअर टुमॉरो नाईट. तर आपण इथे उद्या रात्री परत येऊ. नाव वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स. तर आता आपल्याला घरी पोहोचायला पाहिजे ज्याच्या आधी की सकाळ होऊन जाईल. तर अशा प्रकारे स्टोरी पहा, भाऊ काटदरे यांनी लिहिलेली आहे, ज्या करता आपण आधी वाचलं होतं त्यांनीच ही स्टोरी लिहिलेली आहे. तर आता इथे काही पँगोलिन फॅक्ट शीट आहे ते आपण वाचूया, म्हणजे त्यांच्या बाबतीत काही तथ्य. इंडियन पँगोलिन इज इन्क्लुडेड इन शेड्यूल 1 ऍज पर इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. तर ह्यांना शेड्यूल 1 मध्ये ठेवलं गेलं आहे या ऍक्टच्या तहत. दॅट मीन्स दे एन्जॉय द सेम प्रोटेक्शन दॅट टायगर्स डू. म्हणजे जे प्रोटेक्शन टायगरला मिळतं, जे सुरक्षा, तेच पँगोलिन्सला सुद्धा मिळायला पाहिजे, ते मिळते. दे आर इन्क्लुडेड इन द रेड लिस्ट ऑफ एंडेंजर्ड स्पीशीज. तर त्यांना एंडेंजर्ड स्पीशीज म्हणजे जे आता आपल्याला दिसत नाही अशा प्रकारचे स्पीशीज आहेत जे
ते रेड लिस्ट मध्ये ठेवलं गेलंय. पब्लिश्ड बाय इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, IUCN, ह्याच्याद्वारे यांना एंडेंजर्ड स्पेशीज मध्ये ठेवलं गेलंय. दिस इज द ओनली मॅमल टू हॅव स्केल्स ऑन द बॉडी. हे एक मॅमल आहे. मॅमल म्हणजे काय, जे मुलांना पैदा करतात त्यांना मॅमल्स म्हणतात, ठीक आहे ना, ज्याचे की अंगावरती स्केल्स आहेत. द स्केल्स आर मेड ऑफ अ प्रोटीन कॉल्ड केराटिन. तर ह्यांचे जे स्केल्स आहेत ते प्रोटीन केराटिननी बनलेले आहे. आर नेल्स, हेअर, अ रायनोज हॉर्न ऑल कन्सिस्ट ऑफ केराटिन. तर आपले जे नख आहे, केस आहे आणि रायनोचा जो हॉर्न आहे, या सगळ्यांमध्ये केराटिन असतं. द स्केल्स ऑन अ पँगोलिन्स बॉडी कंप्राइज एज मच एज 20% ऑफ इट्स टोटल बॉडी वेट. तर हे जे स्केल असतात पँगोलिनच्या बॉडीवरती, हे 20% असतात त्याच्या टोटल बॉडी वेटच्या. ठीक आहे, म्हणजे 20% बॉडी वेट त्याचा स्केल्सचाच असतो. पुढे आणि काय फॅक्ट्स आहेत ते आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. तर आता आपण इंग्लिश वर्कशॉपचे काही क्वेश्चन्स बघूया. लिस्ट ऑल द रेफरन्सेस इन द स्टोरी दॅट टेल यू दॅट इट इज नाईट टाइम. आपल्याला ज्याच्यावरनं कळलंय की रात्रीची वेळ होती ते आपल्याला पाहायचे असे सेंटेन्सेस काढायचे. बेबी वॉज स्टील ड्राउझी आफ्टर अ डे स्लीप, म्हणजे दिवसाच्या झोपेनंतर तो अजूनही ड्राउझी होता, झोपेत होता. तर हे जे लाईन अंडरलाईन्ड आहेत त्याच्यानी कळतंय आपल्याला की हे सेंटेन्सेस वरनं की हे रात्रची वेळ आहे. शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन अँड विथ सम साऊंड. तर तिने एक ब्राईट लाईट की एक उजळ लाईट जाते, प्रकाश जातोय असं तिने सेन्स केला. वेन वी स्टेप आउट फॉर आवर नाईट टाइम वंडरिंग दे फ्लॅश हार्श टॉर्च लाईट्स टू स्पॉट अस अँड देन शूट अस. त्याच्यात ती आई सांगते आपल्या बाळाला की जेव्हा आपण रात्रीच्या वेळेस बाहेर निघतो तेव्हा ते आपल्यावरती टॉर्चचे लाईट लावतात आणि आपल्याला शूट करतात. कोण शूट करतात? माणसं. वी विल रिटर्न हिअर टुमॉरो नाईट, वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स. या लाईनीवर नाही कळतं की रात्रीची वेळ आहे. आता बघा, नाव ट्रान्सलेट द फ्रेजेस इन टू युअर मदर टंग. आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये ह्याला काही इथे फ्रेजेस दिले, वाक्यांश, तर त्यांना आपण जे आहे ट्रान्सलेट करूया. ड्राउझी आफ्टर अ डे स्लीप म्हणजे काय झालं याचा, दिवसाच्या झोपेनंतर झोपणे. मग आहे ब्राईट लाईट पासिंग ऑन, त्याला काय म्हणाले, तेजस्वी प्रकाश जाते. नाईट टाइम वंडरिंग, तर रात्री भटकंती. रिटर्न हिअर टुमॉरो नाईट, उद्या रात्री परत या किंवा उद्या रात्री परत येऊ. मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स, ह्याला काय म्हणू मराठीत, दिवस जाण्यापूर्वी घरी पोहोचणे आवश्यक आहे. आता बघा, ट्रू फॉल्स आहे, सेंटेन्सेस दिले आहेत काही. काही सेंटेन्सेस ट्रू आहे म्हणजे राईट आहे आणि काही रॉंग आहे. राईट मध्ये ट्रू आणि रॉंग मध्ये फॉल्स लिहायचं आहे. द पँगोलिन्स होम वॉज अ स्नग होल इन द अर्थ. तर हे ट्रू आहे की पँगोलिनचं घर जे आहे एक स्नग होल असतं अर्थ मध्ये. ममा पँगोलिन युज्ड हर क्लॉज टू ईट ants अँड टर्माइट्स. ही आई जी पँगोलिन होती तिने आपले क्लॉज म्हणजे नखांचा युज केला आंट्स आणि टर्माइट्सला खायला. तर हे फॉल्स आहे. तिने क्लॉजचा युज नाही केला, तिने कसला युज केला होता, टंगचा युज केला होता, जिभेचा. बेबी पँगोलिन डिड नॉट लाईक टर्माइट्स, हे पण फॉल्स आहे. त्याला टर्माइट्स खूप आवडले होते, त्यांनी पहिल्यांदा खाल्ले. ममा पँगोलिन पुल्ड हर लॉंग बॉडी टुगेदर इनटू अ टाईट बॉल. तर त्यांनी ममा पँगोलिननी आपली पूर्ण बॉडी अशी रोल करून एक बॉल बनवला होता, हेही खरं आहे. तर दिस इज ऑल्सो ट्रू. पँगोलिन स्केल्स आर मेडिसिनल, हे पण ट्रू आहे. ह्युमन बिंग्स हॅव डिस्ट्रॉइड पँगोलिन हॅबिटेट्स, हे पण ट्रू आहे की माणसांनी जे आहे पँगोलिनचे हॅबिटेट्स हे पूर्ण नष्ट केलेले आहेत. आता नेक्स्ट बघा, लँग्वेज स्टडीचा पार्ट आहे. कॅन यू स्पॉट द सब्जेक्ट्स अँड ऑब्जेक्ट्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट पण असतं, ऑब्जेक्ट पण असतं. सब्जेक्ट म्हणजे काय असतं, ज्याच्या बाबतीत गोष्ट केली जाते, आणि ऑब्जेक्ट की ते जी गोष्ट चालली आहे ते कोणत्या ह्याच्यात आहे. पहा, दे सर्च फॉर आर होल्स. तर दे हा सब्जेक्ट झाला, ह्याच्या बाबतीत गोष्ट चालली. तर दे सर्च फॉर आर होल्स, कसली सर्च करतात, ते होल्सची. तर आवर होल्स हे ऑब्जेक्ट झालं. ठीक आहे ना, जी वस्तू आहे ज्याच्या बाबतीत हे चाललंय. नेक्स्ट आहे दे किलस. तर हे पहा, ह्याच्यामध्ये काय आहे, सर्च काय झालं, हा वर्ब आहे. ठीक आहे, दे सब्जेक्ट, सर्च वर्ब, आणि आर होल्स हे ज्याला ऑब्जेक्ट. दे किलस, तर दे इज सब्जेक्ट, ह्याच्या बाबतीत गोष्ट चालली आहे. किल वर्ब आहे आणि अस ऑब्जेक्ट झाला. दे विल स्पेंड ह्यूज अमाऊंट, तर दे परत सब्जेक्ट झालं. ठीक आहे ना. विल स्पेंड हा काय झाला, हा वर्ब झाला. ह्यूज अमाऊंट हा ऑब्जेक्ट झाला. दे होल्ड मीटिंग्स, तर दे सब्जेक्ट, होल्ड वर्ब, आणि मीटिंग जो आहे तो ऑब्जेक्ट झाला. आता बघा, हा एक चित्र काढलाय मी तुमच्यासाठी, किती सुंदर आहे ना. छोटूसा बाळा आहे हा पँगोलिनचा, तसाच बाळा आहे जसं की आपली गोष्ट चालली आहे. आणि हा कसा गुटू गुटू दूधू पितोय पहा, है ना. हा खूप फ्रेंडली जीव आहे.
हा जो आहे पँगोलिन हा फ्रेंडजी पहा तिने कसं हाताला धरलेला आहे बोटांनी. किती सुंदर आहे ना ही चित्र, अगदी बघता राहण्यासारखं वाटतं. तर अशा प्रकारचं चित्र मी शोधून शोधून काढले तुमच्यासाठी, ताकी तुम्हाला अनिकेच्या बाबतीत कळेल. तर आज आपण जे आहे बेबी पँगोलिन्सच्या बाबतीत अनेक वाचलं आणि चॅप्टर आपला कन्क्लूड झालेला आहे. काही गोष्टी आहेत ज्या वाचण्या बाकी आहेत, जे आपण नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. सो वी विल मीट अगेन इन द नेक्स्ट सेशन. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.